Since last time we have seen the properties of sand, right from the refractoriness to the collapsibilities and the requirements, the other requirement. Then we have seen the effect of grain shape and size. If the grains are rounded, what happens if the grains are irregular or angular or subangular? So all that we have seen last time. Next is selection of foundry, how the foundry sand for a particular type of casting is selected. So light or fine grain sand is used for light castings, which carry very complicated and finely cut decorative details. The sand should carry a strong bond. So whenever we want we have the casting light in weight, we have to go for fine grains, एकदम राउंड फाइन ग्रेन्स बारीक सँड आपण यूज करू. मीडियम ग्रेन सँड इज प्रिफर्ड इन बेंच वर्क और लाइट फ्लोर वर्क and heavy sand is widely used in large castings. This sand should carry a high silica content, strong bond and low proportion of lime. So these are the criteria on which the foundry sand is selected. Light work असेल तर fine sand or we can say light sand. Medium असेल तर म्हणजे छोटा फ्लोअर वर्क असेल किंवा मीडियम साईजचं कास्टिंग असेल. आणि इफ इट इज अ हॅवी कास्टिंग और वी कॅन से लार्ज कास्टिंग वी हॅव टू गो फॉर हेवी सँड. देन नेक्स्ट इज मेन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मोल्डिंग सँड. पहिला कॉन्स्टिट्युएंट द सँड इटसेल्फ, सिलिका सँड ज्याला म्हणतो आपण, सँड रेती. देन बाइंडर्स. आता बाइंडर्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. The purpose of adding binder to the molding sand is to impart it sufficient strength and cohesiveness. ती सँड एकमेकांना चिपकली पाहिजे, त्याचा हे तयार झाला पाहिजे मोल्ड, so as to enable it to retain its shape after the mold has been rammed and the pattern withdrawn. जेव्हा आपण पॅटर्न ठेवून सँडचं रॅमिंग करतो आणि मग नंतर ते तयार झालं की आपण तो पॅटर्न रिमूव्ह करतो, विड्रॉ करतो अँड वी गेट ए कॅव्हिटी इन दी सँड. सो दॅट सँड शुड नॉट गेट कोलॅप्स्ड और इट शुड पजेस कोहेसिव्हनेस, विल रिटेन इट्स शेप और वी कॅन से त्याचा जो आतमधला शेप आहे कॅव्हिटीचा तो डिस्टॉर्ट व्हायला नको. हाऊएव्हर इट प्रोड्युसेस अन ॲडवर्स इफेक्ट ऑन परमेएबिलिटी. आता जेव्हा आपण म्हणतो की कोहेसिव्हनेस हायर साईडला पाहिजे, तर कुठेतरी पोरोसिटी किंवा परमेएबिलिटी कमी होते. जितके ग्रेन्स एकमेकांना चिपकून राहतील तितकं त्याच्यात पोअर्स किंवा गॅप्स किंवा वॉइड्स कमी होतील. परमेएबिलिटी जसं आपण म्हणतो की मोल्टन मेटल टाकल्यावर गॅस फॉर्म होईल आतमध्ये, स्टीम फॉर्म होईल बिकॉज ऑफ मॉइश्चर, तर ती स्टीम आणि गॅस बाहेर जायला परमेएबिलिटी किंवा पोरोसिटी कॉर्निब्यूट असते सँडमधली. पण ती जर नसेल तर इट विल गेट ट्रॅप्ड इन दी कास्टिंग इटसेल्फ. सो सफिशियंट कोहेसिव्हनेस पाहिजे, त्याच वेळेस परमेएबिलिटी पण पाहिजे. बोथ आर इम्पॉर्टंट. ऑर्गॅनिक बाइंडर्स फाइंड देअर स्पेसिफिक यूज इन कोअर मेकिंग. डेक्स्ट्रीन. आता हे स्टार्चेस, मोलॅसेस म्हणजे मळी ज्याला म्हणतो आपण, ऊसापासून आपण जेव्हा साखर बनवतो तेव्हा मळी एक बाय प्रॉडक्ट मोलॅसेस दॅट कॅन बी यूज. लिनसीड ऑइल, एरंडीचा तेल किंवा सेरेल बाइंडर्स, ह्या सगळ्या गोष्टी, पीच, ह्या सगळ्या गोष्टी बाइंडर्स म्हणून यूज होतात. म्हणजे रेतीमध्ये मिक्स करतो आपण टू इन्क्रीज इट्स कोहेसिव्हनेस. देन इनऑर्गॅनिक ग्रुपमध्ये आपण बेंटोनाइट, लिमोनाइट, कॅवलोनाइट और बॉल क्ले, फायर क्ले, फुलर्स अर्थ, या सगळ्या सोडियम सिलिकेट, क्ले, सिमेंट, इवन जे आपण सिमेंट पाहतो ते सिमेंट पण बरेच वेळा यूज होते.
टू बाइंड ऑर टू गेट दी कोहेसिव्हनेस, ते बनवायसाठी. ॲडिटिव्ज, आता ॲडिटिव्ज हे बाइंडर झाले टू इन्क्रीज दी प्रॉपर्टी कोहेसिव्हनेस. ते सगळे रेतीचे जे ग्रेन्स आहेत ते एकत्र ठेवण्यासाठी, त्याचा जे आतमधली कॅव्हिटी आहे ती खराब नको व्हायला जेव्हा पॅटर्न आपण काढतो, म्हणून ते बाइंडर्स त्याला बाउंड करून ठेवते सगळ्या पार्टिकल्सला, इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक. नाव देर आर सर्टन ॲडिटिव्ज ऑल्सो टू इन्क्रीज सर्टन प्रॉपर्टीज, to improve certain properties we have to add certain things that are known as additives. So additives are the materials generally added to the molding and pour sand to develop some special property in the sand. काही प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. सम कॉमन यूज्ड ॲडिटिव्ज आर, फर्स्ट इज कोल डस्ट. कोल डस्ट इज कोळशाचा जो डस्ट असते खाली बारीक, ती यूज होते. इट इज मेनली यूज्ड इन ग्रे कास्ट आयर्न अँड मॅलिएबल कास्ट आयर्न कास्टिंग्स. ग्रे कास्ट आयर्न आणि मॅलिएबल कास्ट आयर्नच्या कास्टिंग्समध्ये याचा यूज होतो. द मेन पर्पज इज टू रिॲक्ट केमिकली विथ द ऑक्सिजन प्रेझेंट इन दी सँड पोअर्स अँड प्रिव्हेंट ऑक्सिडेशन ऑफ द मेटल. आता काय होतं की जेव्हा मेटल हे हाय टेम्परेचरवर पोअर करतो आपण, तेव्हा त्या मोल्डमध्ये असलेला जो ऑक्सिजन आहे तो, त्याच्यामुळं तिथं ऑक्सिडेशन होऊ शकतं, स्केलिंग किंवा त्याचं ती जी कास्टिंग आहे ते खराब होऊ शकतं. सो टू रिमूव्ह दॅट ऑक्सिजन कोल डस्ट यूज होतो. कोल डस्ट त्याच्याशी रिॲक्ट होईल आणि इट कॅन रिमूव्ह दी ऑक्सिजन. ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करते. ऑक्सिडेशन इज डेंजरस बिकॉज इट विल डिटोरिएट दी कास्टिंग. देन कॉर्नफ्लोअर, सिम्पली कॉर्नफ्लोअर आपण पाहिला आहे पदार्थामध्ये पण यूज होतो. इट बिलॉंग्स टू दी स्टार्च फॅमिली. स्टार्च इन्क्रीज करायसाठी कार्बोहायड्रेट्स अँड इज यूज टू इन्क्रीज दी कोलॅप्सिबिलिटी ऑफ दी मोल्डिंग अँड पोअर सँड. म्हणजे नंतर शेवटी जेव्हा आपण कास्टिंग बाहेर काढतो त्यावेळेस ती जी मोल्डिंग आहे, ते मोल्ड आहे ते त्याला तोडतो आपण, ते इझिली तुटलं पाहिजे म्हणून कॉर्नफ्लोअर यूज होतं. इट इज कम्प्लिटली व्होलेटाइज बाय हीट अप इन दी मोल्ड. आता हे जे कॉर्नफ्लोअर आहे हे कम्प्लिटली जळून याची वाफ होऊन जाते जेव्हा मोल्टन मेटल आपण पोअर करतो. देअर बाय लिव्हिंग स्पेस बिटवीन सँड ग्रेन्स, आणि म्हणून त्या सँड ग्रेन्समध्ये असे छोटे छोटे गॅप्स तयार होतात, कारण तिथची जे कॉर्नफ्लोअर आहे ते त्याची वाफ होऊन जाते. कॉर्नफ्लोअर इफ ॲडेड टू मोल्डिंग सँड अँड कोअर सँड इम्प्रूव्ह सिग्निफिकंटली स्ट्रेंथ ऑफ दी मोल्ड अँड कोअर. स्ट्रेंथ जी आहे ती इन्क्रीज होते. देन सी कोल, बिटुमिनस कोल जो आहे पावडर्ड, तो आपण यूज करतो. सी कोल इज दी फाईन पावडर्ड बिटुमिनस कोल विच पोझिशन्स इट्स प्लेस अमंग दी पोअर्स ऑफ दी सिलिका सँड. सिलिका सँडमध्ये जे पोअर्स असतात, दोन ग्रेन्सच्या मधात जी गॅप असते किंवा व्हॉइड असते, त्याच्यामध्ये हे सी कोल जाऊन बसते. जेव्हा याला गरम, म्हणजे जेव्हा तो मोल्टन मेटल आपण टाकू तो कोकमध्ये कन्वर्ट होतो, विच फिल्स दी पोअर अँड इज अनअफेक्टेड बाय दी वॉटर. बिकॉज ऑफ दिस दी सँड ग्रेन्स बिकम रिस्ट्रिक्टेड अँड कॅनॉट मूव्ह इन टू डेन्स पॅकिंग पॅटर्न. म्हणजे जी इव्हनली सगळीकडे ते सँड ग्रेन्स मिक्स होतील, त्याच्यासाठी सी कोल डस्ट आपण टाकतो. द सी कोल रिड्युसेस द मोल्ड वॉल मुवमेंट. म्हणजे जी रेती आहे ती इकडची तिकडे, तिकडची इकडे नको व्हायला. जेव्हा गरम आपण मेटल टाकतो, हॉट मेटल, मेल्टेड मेटल टाकतो, तेव्हा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते डिस्टॉर्ट नाही व्हायला पाहिजे, म्हणून दॅट कॅन मेक दी सरफेस क्लीन अँड स्मूथ. देन पीच इज देअर. हा एक सॉफ्ट कोलचाच प्रकार आहे डिस्टिल फॉर्ममध्ये. स्ट्रेंथ, सरफेस फिनिश, मोल्डचे सरफेसेस हे इम्प्रूव्ह करण्यासाठी पीचचा यूज होतो. देन वूड फ्लोअर, लाकडाचा भुगा जो आहे तो पण आपण यूज करतो. कोलॅप्सिबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी, एक्सपान्शन डिफेक्ट्स रिड्यूस करण्यासाठी, सरफेस फिनिश इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. देन सिलिका फ्लोअर इज देअर. बारीक
क्रश सिलिका ज्याला म्हणतो आपण, दळलेला जी सँड आहे त्याची जी पावडर आहे ती यूज करतो टू गेट दी हॉट स्ट्रेंथ अँड फिनिश. देन डेक्स्ट्रीन इज देअर अगेन, म्हणजे हे स्टार्चच आहे डेक्स्ट्रीन पण, अँड इट इन्क्रीजेस दी स्ट्रेंथ, डाय स्ट्रेंथ ऑफ दी मोल्ड. Then water, which is very abundantly and very commonly used as additive or binder. The clay content added in the foundry sand will not give the required strength and bond until suitable quantity of water. आता जी रेती आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी माती आहे, क्ले आहे. ह्या क्ले आणि सँडमध्ये जोपर्यंत आपण पाणी ॲड करत नाही किंवा वॉटर ॲड करत नाही तोपर्यंत त्याला सफिशियंट स्ट्रेंथ किंवा बॉन्ड येणार नाही. This quantity of water varies from 2 to 8% according to different requirement. When water is added to the clay, it starts filling in the pores of the clay where it forms a sort of microfilm. पाणी जेव्हा आपण टाकतो तर ती माती आहे, ती माती आणि मातीची क्ले अँड जी सँडमध्ये क्ले आहे ते आणि पाणी हे एक होमोजिनियस मिक्सचर तयार होईल आणि इट विल गिव्ह दी स्ट्रेंथ टू दी मोल्ड. The water content is held rigidly by the clay and is mainly responsible for enabling the clay to impart the desired strength to the sand. मी तुम्हाला पहिले सांगितलं की कशासाठी पाणी टाकतो आपण, की त्याला जसं आता सिमेंट आहे, सिमेंट आपण पाहिलं की ते पावडर असते, सिमेंट रेती हे एकत्र करतात आणि त्यात पाणी टाकतो. कशासाठी? टू इन्क्रीज इट्स बॉन्डिंग, म्हणजे ते एकत्र झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे म्हणून आपण त्याच्यात पाणी टाकतो. सेम इज द केस हिअर. आणि पाणी जेव्हा आपण टाकतो तर त्याची जे मोल्डॅबिलिटी आहे ती इम्प्रूव्ह होते. मोल्डॅबिलिटी म्हणजे त्याचा जो वेगवेगळा शेप घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती इम्प्रूव्ह होईल पाणी टाकल्यामुळे नॅचरली. माती आहे, माती आपण मातीत पाणी टाकलं आणि मग त्याला वेगवेगळा शेप आपण आरामात देऊ शकतो. नुसतं मातीला शेप देऊ शकतो का विदाऊट ॲडिंग वॉटर? नाही. सो वाय वॉटर इज ॲडेड? टू इन्क्रीज इट्स मोल्डॅबिलिटी. देन नेक्स्ट इज मोल्ड. व्हॉट इज मोल्ड? अ मोल्ड कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज अ वॉइड. वॉइड म्हणजे गॅप किंवा कॅव्हिटी, खोपा ज्याला म्हणतो आपण. अ वॉइड created in the compact sand mass which when filled with molten metal will produce a casting. What is mold? Mold is a cavity. Cavity कुठे? एखाद्या सँडच्या कॉम्पॅक्ट सँड मासमध्ये, रेतीच्या मोल्ड म्हणजे रेती किंवा सँड ज्याला म्हणतो आपण, कॉम्पॅक्ट सँड मासमध्ये जेव्हा एखादा वॉइड क्रिएट करतो आपण किंवा कॅव्हिटी क्रिएट करतो, कशाच्या सहाय्याने करतो? पॅटर्नच्या सहाय्याने करतो. हे जेव्हा आपण तयार करतो आणि कशासाठी तयार करतो की जी पॅटर्न काढल्यावर जी कॅव्हिटी तयार होते त्याच्यामध्ये वी पोअर दी मोल्टन मेटल टू प्रोड्यूस दी कास्टिंग. इट इज द इम्प्रेशन लेफ्ट बाय दी पॅटर्न आफ्टर दी विड्रॉल ऑफ इट. कॅव्हिटी कशी तयार होते? पॅटर्नमुळे तयार होते. जेव्हा पॅटर्न विड्रॉ करतो आपण, काढतो, तर पॅटर्न काढल्यामुळे जी कॅव्हिटी तयार होते दॅट इज व्हॉट इज मोल्ड. इट इज व्हेरी नॅचरल दॅट दी कॅव्हिटी विल एक्झॅक्टली रिझेंबल दी शेप अँड साईज ऑफ दी पॅटर्न. आता आपण पाहिलं की जशी कॅव्हिटी पाहिजे, ज्या शेपची कॅव्हिटी पाहिजे किंवा ज्या शेपची गॅप पाहिजे आपल्याला, त्याच शेपचा पॅटर्न असतो आणि ती एक्झॅक्टली जसा पॅटर्न असतो तसंच आपल्याला ती त्या साईज आणि शेपची कॅव्हिटी मिळते. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग दिस कॅव्हिटी ऑर मोल्ड इज कॉल्ड मोल्डिंग. यालाच काय म्हणतो आपण? मोल्डिंग. जे कॅव्हिटी प्रोड्यूस करणे इज मोल्डिंग. देन व्हेन वी ॲड दी molten metal in the mold, allow it to solidify, it is known as casting. मोल्डिंग कुठपर्यंत? की रेती किंवा सँडमध्ये पॅटर्न ठेवणे, त्याला रॅमिंग करणे, पॅटर्न रिमूव्ह करणे, जी कॅव्हिटी आतमध्ये प्रोड्यूस झाली इथपर्यंत इट इज मोल्डिंग.
अँड नेक्स्ट प्रोसेस जी आहे ज्याच्यामध्ये आपण या कॅव्हिटीमध्ये जेव्हा मोल्टन मेटल टाकतो ते आपण वी अलाव इट टू सॉलिडिफाय, आणि ते सॉलिडिफाय झाल्यावर त्याचं जे कास्टिंग मिळतं आपल्याला त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? कास्टिंग. दॅट इज द डिफरन्स. देन कोअर, दिस ऑलरेडी वी हॅव सीन. कोअर म्हणजे काय की सँडचाच मास, म्हणजे कशापासून तयार झालं असते कोअर? सँडपासूनच तयार केलेलं असतं. विदिन दी मोल्ड ऑर सेपरेटली, म्हणजे एका मोल्डमध्येच तयार केलेलं असते किंवा सेपरेटली आपण ते करू शकतो. कशासाठी? टू प्रोड्यूस दी शेप इन दी, ऑर यू कॅन से आतमध्ये कुठंतरी गॅप पाहिजे असेल, कुठेतरी एखादा रनर पाहिजे असेल, गेट पाहिजे असेल, किंवा एखादा हलोनेस पाहिजे असेल, गॅप असेल, आणि जे पॅटर्नवर आपण प्रोड्यूस करू शकत नाही त्याच्यासाठी आपण कोअर, ते लूज पीस पण असू शकतं किंवा इट कॅन बी द पार्ट ऑफ दी पॅटर्न. कोअर आपण सेपरेटली यूज करतो आणि दी प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग कोअर्स इज नोन ॲज कोअर मेकिंग. नेक्स्ट इज टाईप्स ऑफ मोल्ड्स. आता मोल्ड जे वेगवेगळे प्रकार. मोल्ड म्हणजे काय? कॅव्हिटी. कशातली कॅव्हिटी? सँडमधली. सँडमधली कॅव्हिटी कशी जनरेट करतो आपण? पॅटर्नच्या सहाय्याने. सो मोल्ड जे आहे, जी कॅव्हिटी आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आहे. पहिला प्रकार आहे ग्रीन सँड मोल्ड. आता जे नाव आहे ग्रीन, हे ग्रीन कशासाठी? की कंडिशन ऑफ सँड. जेव्हा सँडमध्ये आपण मोल्टन मेटल टाकतो तेव्हा सँडची कंडिशन कशी असते त्याच्यावर याचं नाव पडलं ग्रीन. त्याच्यामध्ये मॉइश्चर असते. पहा, द वर्ड ग्रीन सँड इंडिकेट्स दी कंडिशन ऑफ सँड वेन दी मोल्टन मेटल इज पोर्ड. जेव्हा मोल्टन मेटल त्याच्यामध्ये आपण पोअर करतो त्यावेळेस असणारी जी सँडची कंडिशन आहे त्याच्यावरून याचं नाव ग्रीन सँड पडलं. इट इज दी मोल्ड वेन दी मोल्टन मेटल इज पोर्ड ॲज सून ॲज दी मोल्ड इज कम्प्लीट आफ्टर रॅमिंग. पॅटर्न ठेवला, रॅमिंग केलं, पॅटर्न रिमूव्ह केला, कॅव्हिटी तयार झाली. कॅव्हिटी तयार झाल्याबरोबर मोल्टन मेटल टाकलं, त्याला काय म्हणू आपण? ग्रीन सँड मोल्डिंग. याच्यामध्ये बेकिंग किंवा त्याला जाळणे, त्या मोल्डला हार्ड करणे वगैरे हा प्रकार नसतो. ते ओलं, म्हणजे जसं आपण ते रॅमिंग केल्यानंतर पॅटर्न रिमूव्ह केला, कॅव्हिटी तयार झाली, कॅव्हिटी तयार झाल्याबरोबर मोल्टन मेटल टाकलं, इट इज ग्रीन सँड. फर्दर प्रोसेसेस त्याला गरज नाही बेकिंगची वगैरे. बेकिंग म्हणजे बेकिंग इज समथिंग विच इज हीट ट्रीटमेंट वी कॅन से. त्याला ड्राय करणे किंवा त्याला जाळणे, त्या मोल्डला कडक करणे, हा प्रकार इथे नाही आहे. द परमेबिलिटी ऑफ ग्रीन सँड शुड बी हाय इनफ टू अलाव फ्री एस्केप ऑफ ह्यूज अमाऊंट ऑफ गॅसेस. आता हे ग्रीन सँड म्हणजे याच्यामध्ये मॉइश्चर असेल आणि याच्यामुळे मॉइश्चरमुळे, म्हणजे ओलाच तो असतो मोल्ड, त्याच्यामध्ये प्रोडक्शन ऑफ गॅसेस, स्टीम हे खूप जास्त प्रमाणात होईल. कारण तो वेट आहे. वेट म्हणजे WET वेट, ओला आहे, ग्रीन कंडिशनमध्ये आहे. झाल्याबरोबर, तयार झाल्याबरोबर आपण त्याच्यात मोल्टन मेटल टाकलं आणि बिकॉज ऑफ दॅट हाय टेम्परेचर, दॅट मॉइश्चर कंटेंट, केमिकल्स, ॲडिटिव्ज, बाइंडर्स, जे काही आपण त्या सँडमध्ये टाकलं आहे, ऑल दॅट विल गेट रिॲक्टेड टू दॅट हाय टेम्परेचर and will produce huge amount of gases and steam formed due to heat of the molten metal. These molds are relatively weaker. आता नॅचरली त्याला आपण बेकिंग केलं नाही, त्याला कोणती हार्डनेस ट्रीटमेंट केली नाही, तर ते नॅचरली तो वीकर राहील, सॉफ्टर राहील ॲज कम्पेअर टू दी अदर टाईप ऑफ सँड मोल्ड. बट इट ऑल्सो हेल्प्स इन प्रोड्युसिंग कॉम्प्लिकेटेड कास्टिंग सच ॲज मेटल विच हॅव हाय सॉलिड श्रिंकेज. आता कधी कधी याची गरज असते की जेव्हा कॉम्प्लिकेटेड कास्टिंग असेल, आतमध्ये वेगवेगळा शेप असेल, कुठं होल आहे, कुठं प्रोजेक्शन दिलं आहे, काय, तर त्यावेळेस आपल्याला ती सँड जी आहे ती ओलीच ठेवावी लागेल. कारण जी कॅव्हिटी आहे, जी तयार केलेली आहे आतमध्ये, ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे. कारण कास्टिंग कॉम्प्लिकेटेड आहे आणि मेटल जे आहे ते हाय सॉलिड श्रिंकेजवर, म्हणजे त्याची जी कॉन्ट्रॅक्शन आहे ते खूप जास्त आहे.
वितळल्यावर त्याचा व्हॉल्यूम खूप वाढतो आणि सॉलिडिफिकेशनच्या वेळेस व्हॉल्यूम कमी होतो. अशा वेळेस वी हॅव टू गो फॉर ग्रीन सँड मोल्ड. दीज मोल्ड्स आर चीपर, स्वस्त आहे, टेक लेस टाईम, याला वेळ कमी लागतो. फर्दर प्रोसेसिंग काहीच गरज नाही. सँड घेतली, त्याच्यात बाइंडर्स ॲडिटिव्स टाकले, मोल्डमध्ये त्या फ्लास्कमध्ये ठेवली, पॅटर्न ठेवला, रॅमिंग केलं, कॅव्हिटी तयार झाली, पॅटर्न रिमूव्ह केला, लगेच ताबडतोब आपण त्याच्यात काय केलं, मोल्टन मेटल टाकलं. सो याच्यात जो वेळ आहे तो वाचला, किंमत कॉस्ट जी आहे ती पण कमी झाली. आणि फाइंड प्रिफरन्स इन क्वालिटी प्रोडक्शन बट देअर यूज इज लिमिटेड टू दी प्रोडक्शन ऑफ स्मॉल अँड मीडियम कास्टिंग, पर्टिक्युलरली इन नॉन फेरस अँड अलॉईज. ज्याच्यामध्ये नॉन फेरस मेटल्स किंवा अलॉईज, ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रॉन्झ, ब्रास या मेटल्सच्या वेळेस आपण ग्रीन सँड मोल्ड यूज करू शकतो. पण कास्ट आयर्न असेल, फेरस मटेरियल्स असतील, स्टील असेल, वी कॅनॉट यूज ग्रीन सँड मोल्ड बिकॉज दी टेम्परेचर इज व्हेरी हाय अँड वेन इट इज व्हेरी हाय इट मे लीड टू अ प्रॉब्लेम इफ यू आर युजिंग ग्रीन सँड मोल्ड. सो लो मेल्टिंग टेम्परेचरचे जे मेटल्स आहेत, अलॉईज आहेत, दॅट कॅन बी यूज. देन सेकंड, दिस इज ग्रीन सँड मोल्ड. सेकंड इज स्किन ड्राईड मोल्ड. स्किन ड्राईड म्हणजे ज्याची वरची लेअर, त्या आतमधली जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीपासून 12 ते 15 mm 25 mm पर्यंत जी सरफेस आहे तो ड्राय केला जातो. आतमधला ड्राय केला जातो म्हणजे त्याला बेक केल्या जातो. आयर्न टॉर्चनी म्हणजे फ्लेमनी त्याला आतमधून जाळल्या जाते. दे कॅन बी बेस्ट डिस्क्राईब्ड ॲज कॉम्प्रोमाइज बिटवीन ग्रीन सँड अँड ड्राय सँड. म्हणजे ग्रीन सँड एकदम ओला असतो, ड्राय सँड ही खूप ड्राय असते किंवा त्याच्यावर बेकिंग केलेलं असतं, त्याला ही ट्रीटमेंट केलेली असते. या दोनमधला जो मार्ग आहे तो आहे स्किन ड्राईड, ज्याची स्किन वरचा लेअर ती फक्त ड्राय केलेली असते. In this mold, the surface is dried up to depth of 12.5 to 25 mm by means of gas torch or hot air. त्याला आतमध्ये गॅस टॉर्चच्या साहाय्याने किंवा हॉट एअरचा एखादा जेट त्याच्यावर सोडून त्याला आतमधून ड्राय केलेलं असतं. फॉर दिस बाइंडर्स लाईक रेझिन, लिनसीड ऑइल, मोलॅसिस, कॉर्नफ्लोअर इज ऑलवेज ॲडेड टू दी फेसिंग अँड सो दॅट ऑन ड्राईंग इट विल प्रोड्यूस अ व्हेरी हार्ड सरफेस टू दी मोल्ड. आतमधला जो सरफेस आहे तो या ड्राईंगमुळं तो याला आतमधून गॅस फ्लेमच्या साहाय्याने किंवा हॉट एअरच्या साहाय्याने आपण जेव्हा ड्राय करतो तर आतमधला जो सरफेस आहे बिकॉज ऑफ बाइंडर्स लाईक दिस इट विल बिकम हार्डर. आफ्टर ड्राईंग दी स्किन द मोल्ड इज क्लोज्ड अँड दी मोल्टन मेटल पोर्ड इमिजिएटली इन टू. जेव्हा ड्राईंग संपतं, ड्राईंग संपल्याबरोबर त्याला लगेच त्याच्यामध्ये मोल्टन मेटल पोअर केल्या जातं. इफ द पोरिंग इज डिलेड कन्सिडरेबली द मॉइश्चर फ्रॉम बॅकिंग सँड विल बी ॲब्सॉर्ब बाय द ड्राय स्किन. काय होईल जर पोरिंग डिले झालं, म्हणजे याला ड्राय केल्याबरोबर आपण पोर केलं आणि ड्राय केल्यावर थोड्या वेळानं पोर केलं, काय फरक पडतो पहा. पोरिंग इज डिलेड, समजा पोरिंग लेट झालं, ड्राय केल्यानंतर खूप वेळाने आपण पोर केलं तर काय होईल की जी बॅकिंग सँड आहे आतमधली त्यातलं जे मॉइश्चर आहे ते पुन्हा ड्राय स्किनकडे येईल, जे आपण आतून ड्राय केलेलं आहे तिथपर्यंत पोचेल अँड विल रिड्यूस इट्स हार्डनेस अँड डिपेंडिंग ऑन द पिरियड अलाउड फॉर दी ॲब्सॉर्प्शन. जी हार्डनेस आहे किंवा जी आतमधली ड्राय स्किन आहे ती खराब होईल, कारण त्याच्या बाजूची जी सँड आहे त्यातलं मॉइश्चर आतमध्ये येणं सुरू होईल. अनदर मेथड ऑफ मेकिंग ऑफ सच ए मोल्ड is to make complete mold of green sand as usual and provide a coating on the face by means of a spray. ग्रीन सँडचा मोल्ड बनायचा आणि आतमधली जी कॅव्हिटी आहे, जो सरफेस आहे कॅव्हिटीचा, त्याच्यावर एखाद्या बाइंडरचा स्प्रे मारायचा, कोटिंग द्यायचं त्याला आतमध्ये. तो पण स्किन ड्राईड मोल्ड म्हणून आपण ओळखू शकतो. नेक्स्ट इज ड्राय सँड मोल्ड. आता या जसं आपण ग्रीन सँड मोल्ड पाहिलं की तो ओला असतो,
सरळ सरळ बनवल्याबरोबर कास्टिंग सुरू. ड्राईड स्किनमध्ये काय होते की बनवल्यानंतर आतमधली जी स्किन आहे, आतमधला जो सरफेस आहे कॅव्हिटीचा, त्याला हॉट एअरनी किंवा फ्लेमनी जाळतात, त्याला गरम करतात. नेक्स्ट इज ड्राय सँड. आता हिच्यामध्ये सरळ बेकिंग असते. ड्राय सँड कॅरीज दी सेम सिग्निफिकन्स ॲज ग्रीन सँड मोल्ड्स. दे आर मेड ऑफ फाईन ग्रेन्स सँड मिक्स विथ बाइंडर्स अँड ॲडिटिव्स. दे आर बेक्ड इन अन ओव्हन. याला सरळ ओव्हनमध्ये बेक करतात. तयार झाला मोल्ड की तो मोल्ड सरळ ओव्हनमध्ये ठेवतात आणि इट इज बेक्ड. ओव्हनमध्ये बेकिंग करतात त्याचं बिफोर बिईंग फायनली क्लोज्ड फॉर पोरिंग व्हायच्या आधी इट इज टू बी बेक्ड. दे आर स्ट्रॉंगर. आता नॅचरली याला बेकिंग केलं असल्यामुळे ते स्ट्रॉंगर असेल, हार्डर असेल. कशापेक्षा? ग्रीन सँड आणि स्किन ड्राईडपेक्षा. ऑन अकाउंट ऑफ प्रिव्हियस बेकिंग दे इव्हॉल्व लेस स्टीम अँड गॅस. आता याला पहिलेच बेकिंग केलेलं असल्यामुळं, हीट ट्रीटमेंट केलेली असल्यामुळं जेव्हा आपण पोरिंग करू, जेव्हा आपण मोल्टन मेटल पोअर करू, त्यावेळेस निघणारा जो गॅस आहे किंवा स्टीम आहे ते कमी होईल, कारण याला बेकिंग केलेलं आहे. ऑन अकाउंट ऑफ प्रिव्हियस बेकिंग इव्हॉल्व लेस स्टीम अँड गॅसेस. दीज मोल्ड्स आर ऑफन यूज फॉर लार्ज कास्टिंग. जे मोल्ड आहे, ड्राय सँड मोल्ड्स, दे आर यूज फॉर वॉट? लार्ज कास्टिंग्स विच रिक्वायर्स हायर ॲक्युरेसी अँड मोर डिटेल्स, म्हणजे वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड पार्ट्स यावर. हाऊएव्हर ऑन अकाउंट ऑफ देअर हायर प्रोडक्शन कॉस्ट दे आर प्रिफर्ड ओनली वेन ग्रीन अँड सँड मोल्ड्स आर अनसुटेबल. आता ड्राय सँड मोल्ड बनवणं हे तेवढं सोपं नाही आहे जेवढं ग्रीन सँड मोल्ड बनवणं आहे. कारण ग्रीन सँड मोल्ड बनवल्यावर तो सँड मोल्ड जो आहे तो आपल्याला ओव्हनमध्ये बेकिंग करावं लागतं, त्याचं पूर्ण मॉइश्चर रिमूव्ह करावं लागतं. सो प्रोसेस इज लेंदी, टाईम कन्झ्युमिंग, कॉस्टलियर अँड हेन्स नेहमी करणं हे पॉसिबल. जर आपल्याला गरज असेल त्याच वेळेस आपण ड्राय सँड मोल्ड यूज करू, कारण ग्रीन सँड मोल्ड जर एखाद्या पर्पजसाठी सुटेबल नसेल त्यावेळेस आपण विल गो फॉर ड्राय सँड मोल्ड. नेक्स्ट विल सी एअर ड्राईड मोल्ड्स, दॅट विल सी इन दी नेक्स्ट व्हिडिओ.